मित्रांनो, इथे निफ्टी 50चा 1 वीकचा चार्ट पॅटर्न लावलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता की आज मार्केट क्लोज होताना कशा प्रकारची कॅन्डल बनलेली आहे। एक डोजी कॅन्डल बनली आहे, ती पण मिडल साईजला। म्हणजे ही कॅन्डल आपल्याला काय सांगते तर अनडिसिजन कॅन्डल। सिंपल आहे, ट्रेड करायचा असेल तर आपल्याला या प्रकारे ह्या 2 कॅन्डलला मार्क करून ठेवायचं, वरती किंवा खाली जिथेही जाईल तिथून आपण एक ट्रेड इनिशिएट करू शकतो। त्यानंतर दुसरी गोष्ट मित्रांनो, ह्या महिन्याची ही मंथली एक्सपायरी, ही एक्सपायरी झाल्यानंतर पुढच्या महिन्यापासून मंगळवारी एक्सपायरी होणार आहे मित्रांनो, तर हे लक्षात ठेवायचं। दर मंगळवारी आणि गुरुवारी ही सेन्सेक्सची एक्सपायरी होणार आहे। आता आपण वन डेच्या चार्ट पॅटर्नवर जाऊया मित्रांनो। इथे वन डेचा चार्ट पॅटर्न लावला आणि वन डेच्या चार्ट पॅटर्नमध्येही तुम्ही पाहू शकतात की हा एक नॉर्मल एक सपोर्ट शॉर्ट टर्म मध्ये आपल्याला बनलेला दिसतो। आणि मित्रांनो, या प्रकारे इथे वरच्या साईडला एक रेजिस्टन्स आपल्याला पाहायला मिळते। आता ही एक रेंज आपण मार्क करून ठेवायची वन डेच्या चार्ट पॅटर्न मध्ये। जोपर्यंत या दोन्हींमधनं कोणत्याही दिशेला जात नाही ना, तोपर्यंत मोठा ट्रेड मिळणार नाही। आपल्याला साईडवेज मार्केट सारखं इथे ट्रेड करायचं आहे। आता हे तर झालं मोठ्या लेवल मित्रांनो। आता इंट्राडेसाठी आपल्या लेवल कशा राहतील त्याच्यासाठी आपल्याला 15 मिनिटाच्या चार्ट पॅटर्नवर यायचं आहे। जोपर्यंत टेरिफच्या बद्दल न्यूज येत नाही मित्रांनो चांगली किंवा वाईट, तोपर्यंत मार्केट कोणत्याही साईडला डायरेक्शन घेणार नाही। हे साईडवेज ओपन झाल्यानंतर त्याच एखाद्या रेंजमध्ये फिरेल, हे लक्षात ठेवायचं आहे। आता इंट्राडेसाठी सर्वात पहिलं रेजिस्टन्स आपल्याला हे ठिकाणी हे दिसतंय। याला कधी क्रॉस केलं तर पुढे मार्केट इथपर्यंत जाताना दिसेल आणि यालाही कधी क्रॉस केलं तर मार्केट आपल्याला ही वरची लेवल पाहायला मिळेल। आता वरची अजून एक लेवल काढण्यासाठी आपल्याला चार्टवर थोडं मागे जावं लागेल आणि मागे आल्यानंतर आपल्याला परत इथे एक वरची लेवल पाहायला मिळते आहे की मार्केट तिथपर्यंत येऊ शकतं। आता सपोर्ट आयडेंटिफाय करण्यासाठी आपल्याला काय करायचं, सर्वात पहिले तर आपल्याला हा एक इथे सपोर्ट आयडेंटिफाय झालेला आहे। एक लक्षात ठेवायचं आहे, याच्या बिटवीन आपल्याला कुठेही ट्रेड करायचं आणि ही रेंज आहे ना साईडवेज रेंज राहणार आहे। इथे घेतलं तरी लहान मोठे ट्रेड करायचे। जोपर्यंत 25,000च्या वरती किंवा 24,850च्या खाली जात नाही तोपर्यंत आपल्याला एक डायरेक्शन ट्रेड पाहायला मिळणार नाही। आता थोडं मागे आल्यानंतर आपल्याला पुढची लेवल कोणती पाहायला मिळते तर पुढे आपल्याला हाय ऑलमोस्ट गॅप फिल होताना दिसेल। हा एक सपोर्ट आहे, यालाही कधी ब्रेक केलं तर या ठिकाणी ही एक लेवल आपल्याला पाहायला मिळते आणि यालाही कधी तर या ठिकाणी ही एक लेवल आहे। तर ह्या लेवल मित्रांनो तुम्ही चार्टवर लावा। ह्या लेवल कशा प्रकारे वर्क करता हे तुम्ही जोपर्यंत चार्टवर लावून पाहणार नाही तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही। व्हिडिओ कधी आवडला असेल मित्रांनो, लाईक शेअर कमेंट नक्की करा। मी भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।